प्रॉडक्ट ही तुमची गरज आहे, पण सर्व्हिस हे तुमचं फ्युचर आहे. जेव्हा तुम्ही कस्टमरला एक नंबर नाही तर एक व्यक्ती म्हणून ट्रीट करताना, तेव्हा तुमचा ब्रँड इमोशनली कनेक्टेड असतो. तुमची डिजिटल इमेज तुमच्या सेल्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट करते. नमस्कार, मी फ्रँचायझी एक्सपर्ट रोहन बनकर. बिझनेसच्या जगात एक सिंपल लॉजिक आहे. युअर प्रॉडक्ट ब्रिंग्स द कस्टमर फॉर यू फॉर द फर्स्ट टाइम, बट युअर सर्व्हिस ब्रिंग्स देम बॅक एव्हरी टाइम. प्रॉडक्ट ही तुमची गरज आहे, पण सर्व्हिस हे तुमचं फ्युचर आहे. आज आपण पाहणार आहोत की कस्टमर सर्व्हिसचा वापर करून तुम्ही तुमच्या फ्रँचायझी आउटलेटला एका ब्रँडमध्ये कसं कन्वर्ट करू शकता. हे आपण दोन्ही अँगलने समजून घेऊ, म्हणजे एक फ्रँचायझी ओनर म्हणून आणि एक फ्रँचायझर म्हणून. जेव्हा आपण सर्व्हिसबद्दल बोलतो तेव्हा या 4 गोष्टींवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. द पॉवर ऑफ फर्स्ट इम्प्रेशन. कस्टमर जेव्हा तुम्हाला तुमच्या आउटलेटच्या दारात येतो तेव्हा पहिल्या 7 सेकंदामध्ये तो तुमच्या ब्रँडबद्दल एक ओपिनियन तयार करतो. तुमच्या स्टाफचा ड्रेस कोड, त्यांचं हसणं किंवा दुकानाचा ओव्हरऑल लुक अँड फील तुमची बिना शब्दांची जाहिरात असते. कस्टमरचं स्वागत असं करा की त्याला तिथं आल्याचा आदर वाटला पाहिजे, छान प्रफुल्लित झाला पाहिजे. 2. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड. जेव्हा सगळं स्मूथ चाललेलं असतं तेव्हा सर्व्हिसची व्हॅल्यू कळत नाही. खरी सर्व्हिस तेव्हा दिसते जेव्हा काहीतरी मिसमॅनेजमेंट होतं. म्हणजे समजा ऑर्डर उशीर झाला किंवा टेस्टमध्ये काही इश्यू आला. अशा वेळेस कस्टमरशी आर्ग्युमेंट करण्यापेक्षा त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि त्यावर सोल्युशन द्या. एक नाराज झालेला कस्टमर जर सॅटिस्फाईड होऊन बाहेर पडला ना, तर तो तुमच्या ब्रँडचा सर्वात मोठा प्रमोटर असतो. कस्टमर रिटेन्शन आणि पर्सनलायझेशन. नवीन कस्टमर शोधण्यापेक्षा जुन्या कस्टमरला टिकवून ठेवणं हे 5 पटीनं स्वस्त असतं. ग्राहकांच्या नावाने हाक मारणं किंवा त्यांना फेवरेट डिश लक्षात ठेवणं यालाच पर्सनलायझेशन म्हणतात. इतकं सोपं आहे. जेव्हा तुम्ही कस्टमरला एक नंबर नाही तर एक व्यक्ती म्हणून ट्रीट करताना, तेव्हा तुमचा ब्रँड इमोशनली कनेक्टेड असतो. 4थी गोष्ट, फीडबॅक लूप. तुमची सर्व्हिस कशी आहे हे तुम्हाला तुमचा कस्टमरच बेस्ट सांगू शकतो. डिजिटल फीडबॅक सिस्टीम बसवा, म्हणजे गुगल रिव्ह्यूज वगैरे, की ज्यामुळं पॉझिटिव्ह रिव्ह्यूजला थँक्स म्हणा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूजला चिडचिड करण्यापेक्षा त्यात सुधारणा कशी करता येईल हे बघा. तुमची डिजिटल इमेज तुमच्या सेल्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट करते. आता तुमच्या टीमसाठी ही कस्टमर डिटेल चेकलिस्ट नोट करून घ्या. पहिली, तुमच्या स्टाफला कस्टमर सायकोलॉजी आणि सॉफ्ट स्किलचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं आहे का? दुसरं, दुकानात काही इश्यू झाला तर क्रिटिकल सिच्युएशन हँडल करण्याचे अधिकार तुम्ही तुमच्या मॅनेजरला दिलेले आहेत का? तिसरं, तुमच्या आउटलेटवर फीडबॅक सिस्टीम किंवा रिव्ह्यू QR कोड असं काही आहे का की जे इझिली अवेलेबल आहे? 4थी गोष्ट, तुमच्या लॉयल कस्टमरसाठी तुमच्याकडे काही खास सरप्राईज गिफ्ट किंवा लॉयल्टी रिवॉर्ड्स असं काही सिस्टीम आहे का? 5वी गोष्ट, तुमच्या स्टाफची बॉडी लँग्वेज तुमच्या ब्रँडच्या वाईबला मॅच होते का? 6वी गोष्ट, ऑडिट करून वेळच्या वेळी तुम्ही ग्राहकांना सांगताय का की आम्ही हे चेंज केलेलं आहे, किंवा फ्रँचायझीला कळतंय का की ह्या गोष्टी चेंज करायच्या आहेत. सो हे लक्षात ठेवा, तुमची सर्व्हिस हीच तुमचं भविष्य ठरवते. तुमचं आउटलेट चांगलं प्रॉफिटेबल चालण्यासाठी मदत करते. योग्य सिस्टीमनेच बिझनेस मोठा होतो. चला, तुमचा व्यवसाय वाढवूया.